आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. विराट हिंदू संमेलन संचलन समिती चिकोडी ग्रामांतर सदलगा मंडलचा संमेलन कार्यक्रम येथील मल्लिकार्जुन कल्याण मंडपात भव्य दिव्य स्वरूपात झाला. सशक्त हिंदू समाज असावा यासाठी हिंदू समाज जागृत असायला हवा. समाजातील स्पृश्य अस्पृश्यता नष्ट झाली पाहिजे. भेदभाव संपवून हिंदू संघटित झाला पाहिजे असे प्रतिपादन उत्तर कर्नाटकचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत प्रचार प्रमुख कृष्णा जोशी यांनी केले. समाजातील स्वैराचार थोपवून संस्कारक्षम हिंदू समाज घडला पाहिजे. लव जिहाद आणि तत्सम जिहाद थांबलेच पाहिजे असे ते पुढे म्हणाले. स्व आधारित जीवन पद्धती, कुटुंब संस्कृती, समरसता, पर्यावरण आणि नागरी कर्तव्य अशा पंचसूत्री विस्ताराने सांगितले. तसेच हिंदू समाज एकोप्याने राहिला तरच आपले राष्ट्र सुरक्षित राहील असे प्रतिपादन कृष्णा जोशी यांनी केले. भारत शक्तिशाली देश होतो आहे. जगात आर्थिकदृष्ट्या 3ऱ्या क्रमांकावर आहे. हिंदू जागृत होतो आहे. हिंदू देशाला प्रगतीच्या दिशेने नेतो आहे आणि शांतताही प्रस्थापित करतो आहे असेही ते पुढे म्हणाले. हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंतच्या या भूमीला जे जे लोक माता संबोधतात ते सर्व हिंदू आहेत असे प्रतिपादन केशव स्मृती ट्रस्ट गो अनुसंधान केंद्र चिकोडीच्या संयोजिका दीपाली दिंडोरे यांनी केले. हिंदू समाज वाढला पाहिजे, सुसंस्कृत पिढी जन्माला घातली पाहिजे आणि सुसंस्कारित तरुण घडवले पाहिजेत असेही त्या म्हणाल्या. अपत्य टाळण्यापेक्षा अपत्य जन्माला घालून त्यांना सुसंस्कारित केले पाहिजे. बलवर्धनासाठी गावोगावी व्यायामशाळा उघडल्या पाहिजेत आणि आपली पुढची पिढी व्यसनांपासून दूर करून सुसंस्कारी घडवली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. भारत देशात हिंदू धर्म अबाधित ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोलाचे योगदान असल्याचे प्रतिपादन बसवप्रसाद जोल्ले यांनी केले. व्यासपीठावर गीताश्रम मठाचे मठाधिपती डॉक्टर श्रद्धानंद स्वामीजी, कृष्णा जोशी, अप्पासाहेब चौगले, बसवप्रसाद जोल्ले, महेश भाते, संजीव पाटील आणि मान्यवर उपस्थित होते. संमेलनाचा समारोप डॉक्टर श्रद्धानंद स्वामीजींच्या आशीर्वचनाने करण्यात आला. प्रास्ताविक डॉक्टर ज्योती चिंचणीकर यांनी केले. त्या म्हणाल्या, हिंदू समाजातील अत्यंत महत्त्वाची आणि पवित्र तीर्थयात्रा म्हणजे काशी रामेश्वर यात्रा. काशीच्या गंगेच्या पाण्याने रामेश्वराला अभिषेक करायचा आणि रामेश्वराच्या समुद्रातील वाळू काशीच्या गंगेला अर्पण करायची अशी ही काशी रामेश्वर पवित्र यात्रा प्रत्येक हिंदूने करावी असा हिंदूंसाठी अलिखित नियमच आहे. ही पवित्र यात्रा प्रत्येक हिंदू आपल्या जीवनात एकदा तरी करावीच असे प्रतिपादन डॉक्टर ज्योती चिंचणीकर यांनी आपल्या प्रास्ताविकात भाषणात केले. उपस्थितांचे स्वागत कोमल पाटील यांनी केले. प्रियांका मधुकर परगौंडर हिच्या कथ्थक नृत्याने संमेलनाला सुरुवात झाली. सूत्रसंचालन शिवानंद कमते यांनी केले. शांतीनाथ उगारे यांनी आभार मानले. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.